नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या व्हायरल बातमी या चॅनलवर। मित्रांनो, आजपासून 3 दिवसापूर्वी सांगोल्यामध्ये एकनाथ शिंदे यांची सभा होते। त्या सभेमध्ये बाजूला बसलेले असतात बापू। होय, शिवसेनेच्या फुटीमध्ये सर्वात जास्त चर्चेला आलेलं नाव आणि आजपर्यंत चर्चेत राहिलेलं राव म्हणजे शहाजी बापू यांचं ते नाव आहे। त्यामुळे शिंदे होते आणि बाजूला शहाजी बापू होते आणि आता शिंदे सभेला आले म्हटल्यानंतर शहाजी बापू हे फारच चवताळले आणि त्यांनी आपली सगळी मनातील भडास बाहेर काढली आणि भारतीय जनता पक्ष कसा दगाबाज आहे, कसा हरामखोर आहे, त्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये कशी आपल्याशी दगाबाजी केली, आपल्याशी त्यांनी काय केलं व कशी गद्दारी केली, याच भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं प्रामाणिकरित्या मदत करत जवळपास 10 ते 15 हजाराची लीड मिळवून दिली त्या भारतीय जनता पक्षाने, त्या देवेंद्र फडणवीसांना हे शोभतं का? आणि विशेष म्हणजे या सभेमध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत शहाजी बापू भारतीय जनता पक्षावरती मोठ्या प्रमाणात टीका करत त्यांना बडवून काढतात। मग एकनाथ शिंदे यांची देखील त्या ठिकाणी सभा होते आणि त्यानंतर योगायोग असा घडतो की यांची त्या ठिकाणी सभा झाली होती, त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची सभा होते आणि स्ट्रॅटेजी कशी असते, जिथे जिथे एकनाथ शिंदे यांची सभा होते त्याच ठिकाणी मागोमाग देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सभा होत जातात आणि कोणाला व्यसन घालायची, कोणावर धाड टाकायची किंवा कोणावर धडप टाकायची, या संपूर्ण गोष्टीवर त्यासोबत कोणाची बोलती बंद करायचे सगळं प्लॅन केलेलं असतं। लगेच दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सांगोल्यामध्ये येतात आणि दणकावून सभा घेतात आणि आता तुम्ही म्हणाल यात नेमकं नवल काय आहे? आता तुम्ही म्हणाल की यामध्ये नवीन काहीतरी सांगा, परंतु यामध्ये असं आहे की ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांची सभा होते किंवा ज्या दिवशी त्यांची सभा संपते त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शहाजी बापू पाटील यांच्या ऑफिसवरती धाड पडते। होय, लोकल क्राईम ब्रँचकडनं त्यांच्या ऑफिसवरती धाड टाकण्यात येते, LCB-कडनं त्यांच्यावरती धाड टाकण्यात येते। शहाजी बापू हे सगळं बोलत असताना त्यांनी सांगितलं की अचानक सिव्हिल ड्रेसमध्ये काही माणसं आली, त्यांना तर काही समजत नव्हतं, सिव्हिल ड्रेसमध्ये होते आणि मी म्हटलं नेमकं हे काय चाललंय, तुम्ही थोडा वेळ शांत बसा, मला असंच सांगण्यात आलं। जास्त आजार असल्यामुळे आजार पण वाढला व त्यामुळे मला जास्त काही बसताही येत नव्हतं, पण ते मला बाहेरही जाऊ देत नव्हते। तेव्हा माझ्या लक्षात आलं की सगळा प्रकार नेमका काय आहे आणि सगळं सामान अस्तव्यस्त टाकत होते आणि मग माझ्या हे लक्षात आलं की माझ्या ऑफिसवरती धाड टाकण्यात आली आहे। आणि हे सर्व सांगत असताना त्यांना अक्षरशः रडू कोसळलं। रडत रडत ते सांगतात की लढणार नाही तर मी लढणार आहे आणि हेच बोलत असताना त्यांनी हे देखील स्टेटमेंट वापरलं की उद्या निवडणूक झाल्याच्या नंतर किंवा मतदान संपल्याच्या नंतर उद्याच्या उद्याच मी निवांत 10 ते 15 दिवस विचार करणार आहे आणि त्या विचारांती अंतिम निर्णय घेणार आहे की आता आपण राजकारणात राहायचं की राजकारणापासून वेगळं व्हायचं, आपले झाडे डोंगर म्हणजे सांगायचा उद्देश सगळ्यापासून आता दूर जायचं आहे आणि आपली शेती करत बसायचं आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण गोष्टीवरनं एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते, ती म्हणजे शहाजी बापू असो किंवा इतर कुठले राजकीय नेता असो, त्यांचा गेम बसविण्याचं काम किंवा त्यांचा डाव टाकण्याचं काम किंवा त्यांना कसं हे करायचं याचा डाव देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच जमतो आणि त्यांच्या कामासाठी जो असेल म्हणजे सरळ सरळ उगवत्या सूर्याला नमस्कार करायची जी भाजपची प्रथा आहे ती देवेंद्र फडणवीस यांना चांगलीच जमते। आणि त्याचसोबत तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, या ठिकाणी शहाजी बापू यांना तिकीट देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं। उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली होती, त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं, त्यानंतर ते निवडून आले, निवडून आल्यानंतर त्यांनी देखील त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा आभार मानण्याऐवजी त्यांनी ते देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानलं होतं, परंतु आज त्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे। तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।